उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात दोघांना मदतीचा हात। ठाणे मानपाडा येथे जय जयस्वाल या 12 वर्षीय मुलाच्या अंगावर स्लॅब होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती। राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी घटनेची दखल घेतली आणि मृत्यू झालेल्या जय जयस्वाल यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली। ही मदत आज ठाणे जिल्हा महिला संघटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली। तसेच अनुराधा उदमले ही तरुणी डी.वाय. पाटील येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स इंजिनियर या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे। नुकतेच तिच्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे शिक्षणात खंड पडू नये यासाठी राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मदतीचा हात दिला असून अनुराधा उदमले हिला सुद्धा आर्थिक मदत म्हणून 10 लाख रुपये मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी जय जयस्वाल यांच्या वडिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले, तर विद्यार्थिनी अनुराधा उदमले हिने आपल्या शिक्षणासाठी दिलेल्या मदतीमुळे एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। खरं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे हे संवेदनशील आहेत ह्याचा प्रत्येक वेळी आपल्याला आलेला आहे। आणि माझ्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये आझाद नगरमध्ये एका घराचं स्लॅब कोसळून दुसऱ्या घरावरती पडलं आणि त्याच्यामध्ये एकाचा 12 वर्षाचा जय जयस्वाल म्हणून जो मुलगा आहे त्याचं निधन झालं आणि त्याच्यामध्ये त्याची आई आणि छोट्या भावाचंही मार लागला होता त्यांना आणि त्यांना आपण ॲडमिट केलं होतं जवळच्या टायटन हॉस्पिटलमध्ये। तर ही दुर्घटना घडल्यानंतर साहेब स्वतः मला असं वाटतं की त्यावेळी आजारी होते आणि ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट पोचल्यानंतर त्यांनी त्वरित मदत त्यावेळी डिक्लेअर केली आणि आज आपण ती 10 लाखाची मदत त्यांच्या हातात सुपूर्द केलेली आहे। खऱ्या अर्थाने साहेबांचं मत होतं की गेलेल्या मुलाचा जीव आपण परत आणू शकत नाही, पण त्या कुटुंबाला आर्थिक मदत देणं हे अनिवार्य आहे। कारण पालकमंत्री म्हणून ह्या ठाण्याचा म्हणजे सगळा कारभार सांभाळत असताना ते किती संवेदनशील आहे हे आपल्याला त्याचा प्रत्येक वेळी येतो। आणि खरं तर एक आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की साहेबांनी कुठेही कधीही जातीभेद किंवा मतभेद कधीच ठेवला नाही। खरं तर हे आमचे वोटर्स देखील नाही आहेत आणि त्यांनी आजपर्यंत त्यांच्या सांगण्यानुसारच ते राहायला आलेले आहेत, पण त्यांचं इकडे स्वतःचं रॅशन कार्ड वगैरे पण नाही आहे, तरी पण साहेबांकडनं अशा प्रकारे त्यांना 10 लाखाची मदत होणं ही खूप मोठी गोष्ट आहे। त्याचबरोबर मला असं वाटतं की आमच्या महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांचे देखील मनापासून आभार मानेल की ज्यावेळी ते इन्सिडेंट्स घडलं त्यावेळी तात्काळ त्यांची टीम तिथे उपस्थित झाली आणि आई आणि मुलांवर जे उपचार करायचे होते ते ताबडतोब त्यांनी केले आणि त्याचा सर्व खर्च महापालिकेने उचलला। आणि अशा प्रकारे मला असं वाटतं की आयुक्त देखील खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या गोष्टीसाठी तत्पर आहेत आणि तेही कार्यशील म्हणून काम करत आहेत। तर खरं तर त्यांना देखील म्हणजे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते। आणि आज खऱ्या अर्थाने मला आनंद होतोय की अशा प्रकारे वॉर्डामध्ये कुठलीही घटना घडली तर साहेब त्वरित उपलब्ध असतात आणि आपल्या सगळ्या वॉर्डातील नागरिकांसाठी पालक म्हणून धावत येतात। ही त्यांचं मोठं उदाहरण आहे आणि खरं तर मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्याकडूनच ऐकलं तर ते बरं होईल, नंतर मग आपण यांचं दुसरं हमारा नाम बहादुर लक्ष्मी नारायण जयस्वाल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की तरफ से 10 लाख की मदद मिला और उनके हमारे सब मीनाक्षी शिंदे मैडम ने इलाज के लिए भी काफी मदद किया गया। क्या कंडीशन था उस वक्त, क्या लग रहा था आपको मदद मिलेगा नहीं मिलेगा? हमको तो ये नहीं लग रहा था कि मदद मिलेगा, फिर भी बहुत मदद मिला। शिंदे साहब का धन्यवाद। हे म्हणून ही मुलगी ज्यावेळी माझ्याकडे आली होती आणि ती
DY पाटीलमध्ये शिक्षण घेते, BTech करते आणि तिने मला असं वाटतं त्या ह्याच्यामध्ये 3रं वर्ष तिचं चालू आहे आणि 1 लाख तिने फीज भरली होती आणि पुढची 17 लाख फीज तिची बाकी होती. तिचं मला असं वाटतं आता एज्युकेशन लोन तिने केलं आणि त्याच्यात तिला 7 लाखाचं लोन मिळालेलं आहे. पण तरी पण वर्षी 10 लाखाची रक्कम भरायची होती. पण आता वर्षभरातच तिचे वडिलांचं निधन झालं आणि त्याच्यामुळे ते 10 लाख भरणं तिच्यासाठी फार अवघड होतं. आणि ही गोष्ट जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर आम्ही टाकली तर त्वरित त्यांनी त्या मदतीसाठी सांगितले की पुढची जी रक्कम आहे ती मी स्वतः भरेल, तुम्ही काय काळजी करू नका. म्हणून आता मला असं वाटतं ती सगळी फी 10 लाखाची रक्कम तिची माफ करून आपण 8 लाखामध्ये तिचं पूर्ण ते 4थं वर्ष पण आपण तिचं हे करणार आहोत. आणि ही अशा प्रकारे शिक्षणासाठी पण मोठी मदत साहेबांकडनं झाली. बापू मले 3rd इयरला आहे, BTech करते AIDS मधून DY पाटील मधून शिकत आहे. माझे वडील ऑफ होऊन 1 वर्ष झाले आहे. तर आमची फी भरण्याची काही हे नव्हती, परिस्थिती नव्हती. तर आम्ही ताईंकडे आलो. त्यांनी आणि एकनाथ साहेब त्यांनी खूप मोठी मदत केली आहे आम्हाला. तर आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. इथून पुढचं शिक्षण आणि पुढची वाटचाली त्यांनी खूप सोपी करून दिली आहे. तर अडथळा काही तुझ्या मनामध्ये काय होतं पुढे कसं शिक्षण पूर्ण होणार? शंका आलेली की होईल की नाही, पण ते साहेबांनी खूप मोठी मदत केल्यामुळे आज खूप मोठा आभार आहे आम्हाला. आधार झालेला आहे. आता कसं आता खूप छान वाटतं की माझं शिक्षण पूर्ण होईल, जे स्वप्न आहेत ते पूर्ण होतील. माझ्या वडिलांचं खूप मोठं स्वप्न होतं की मी एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकावं. तर त्यासाठी त्यांनी खूप मोठा हातभार लावला. त्यासाठी खूप थँक्यू.